चला मंडळी, महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। इस्रायलकडून भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करण्यात आलंय। इस्रायलच्या संरक्षण महासंचालकांनी भारतीय संरक्षण सचिवांना फोन केला। भारताच्या लढाईला इस्रायलने पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केलेला आहे। इस्रायलने आपल्या युद्धनीतीचं कौतुक केलेलं आहे। मंडळी, इस्रायलकडून भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करण्यात आलं। ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण दहशतवाद्यांना घरात घुसून मारलेलं आहे, दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, त्या सगळ्या घडामोडींना आणि एकूणच या ऑपरेशनला इस्रायलला पाठिंबा दिला। कारण स्वतः इस्रायलने दहशतवादांचे हल्ल्यांचे अनेक चटके सुचलेले। मोसादच्या माध्यमातून यापूर्वी जेव्हा जेव्हा इस्रायलवरती हल्ले करण्यात आले, इस्रायली नागरिकांचे जीव घेण्यात आले, त्याला त्यांनी दहशतवाद्यांच्या घरात घुसून तर देऊ केलेलं आहे। यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे की पहिल्यांदाच 800 सैनिकांना घेऊन जाणारी ट्रेन दिल्लीहून श्रीनगरला पोहोचली। जगातील हा सर्वात उंच रेल्वे पूल 800 सैनिकांना घेऊन त्यांनी ओलांडलेला आहे। ही ट्रेन विशेषतः सुरक्षा दलांसाठी चालवण्यात आली होती। दिल्लीहून रेल्वेने श्रीनगरला पोहोचण्याचं स्वप्न बुधवारी पूर्ण झालंय। उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला या रेल्वे लिंकद्वारे सुरक्षा दलांना घेऊन जाणारी ट्रेन पहिल्यांदाच दिल्लीहून श्रीनगरला पोहोचली। इतक्या मोठ्या संख्येनं सुरक्षा दलांना घेऊन जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आणि देशातील पहिला केबल स्टे ब्रिज ओलांडण्याची ही पहिलीच वेळ। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पहिल्यांदाच 800 सैनिकांना घेऊन जाणारी ट्रेन दिल्लीहून श्रीनगरला पोहोचली आहे। जगातील हा सर्वात उंच रेल्वे पूल 800 सैनिकांना घेऊन ओलांडला गेला आणि ही ट्रेन विशेषतः सुरक्षा दलांसाठी चालवण्यात आलेली होती। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। भारत पाक मधील मध्यस्थीच्या वक्तव्यावरनं डोनाल्ड ट्रम्प यांचा यू टर्न। भारत पाक वादात मध्यस्थी नाही, फक्त मदत केली, ट्रम्प यांचा घुमजाव। भारतात आयफोन तयार करण्याऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवा, डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला। तर टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही केला दावा। भारत सरकारचा तुर्कीला आणखी एक मोठा दणका। देशातील 9 विमानतळांवर काम पाहणाऱ्या सेलेबी कंपनीचं कंत्राट केलं रद्द। पाकिस्तानसोबत फक्त दहशतवादावरच चर्चा होईल। पीओके संदर्भात पाकशी द्विपक्षीय चर्चा करण्यास तयार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं। आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है। तुम्ही धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतले, आम्ही कर्म बघून दहशतवादाला अद्दल घडवली, हाच आमचा धर्म। राजनाथ सिंग यांचा पाकवर हल्लाबोल। काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश। त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा। गेल्या 48 तासात 6 दहशतवादी ठार। विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबाबत सपाचे खासदार रामगोपाल यादवांचं वादग्रस्त वक्तव्य। जातीचा उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केल्यानं यादव सापडलेत वादात। माओवादी विरोधी मोहिमेत जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली भेट। एम्समध्ये शहांनी पीडित कुटुंबियांशी साधला संवाद। अमळनेर रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे डबे घसरल्यानं 5 तासांपासून सुरत भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत। काही रेल्वे रद्द तर काहींचे मार्ग बदलले। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये मोठा दरोडा। अमेरिकेला गेलेल्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातून 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी लांबवली। दरोडेखोरांचा शोध सुरू। तर भारतानं दहशतवाद्यांना पोचणाऱ्या खतपाणी देणाऱ्या पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार प्रहार केलाय। भारताच्या रणनीतीनं पाकिस्तानची पुरती दाणादाण उडाल्याचं पुराव्यानिशी समोर आलंय।
पाकिस्तान हे सगळं स्वतः जरी मान्य करायला तयार नसला तरी जगच पाकिस्तानांची कशी फजिती झाली आहे हे सांगू लागलंय. अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी पाकिस्तानची पोलखोल केल्यामुळे भारतीय सैन्याची अचूक कामगिरी आता जगानंही मान्य केल्याचं दिसतंय. Pakistan went running to try to achieve a ceasefire, like a scared dog with its tail between its legs. अमेरिकेच्या पेंटागॉनचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांचं हे विधान. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केला. या स्ट्राईकनं पाकिस्तानला सडो की पळो करून सोडल्याचं रुबिन यांनी स्पष्ट केलंय. भारताच्या कारवाईनं पाकिस्तानला राजनैतिक आणि लष्करी आघाड्यांवरती दारुण पराभव पत्करावा लागला. या ऑपरेशनमुळे पाकिस्तानचं सैन्य आणि दहशतवाद्यांमधले संबंध सुद्धा जगासमोर उघडकीस आल्याचा दावा रुबिन यांनी केला. Now, however, is what Pakistan will do next. Clearly, there's a problem within the Pakistani military, both because it's a cancer on Pakistani society and because, as a military, it's incompetent. And so, is Asim Munir going to keep his job? भारताच्या सडेतोड कारवाईनं पाकिस्तानचं अक्षरशः कंबरडं मोडलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं त्वरित आणि अचूकतेनं दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरती प्रहार केला, ज्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष पाकिस्तानच्या दहशतवादी जाळ्याकडे वेधलं गेलं. परिणामी पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर उजेडात आला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानचे हाल झाले. त्यामुळे भारताविरोधातल्या युद्धात पाकिस्तानला अखेर शस्त्रसंधीसाठी अगदी विनंती करावी लागल्याची पोलखोल अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्यानं केली. युद्धबंदीसाठी पाक याचना करत होता असा दावा मायकल रुबिन यांनी केलाय. Pakistan went running to try to achieve a ceasefire, like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin that the Pakistani military can put on what occurred to shield themselves from the full reality of the fact that they not only lost, but they lost very, very badly. भारतानं पाकिस्तानच्या एअरबेस आणि दहशतवादी तळांवरती केलेल्या हल्ल्यानं पाकची दाणात दाण उडाली. भारताच्या तडाख्यानं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावल्याचं जगजाहीर आहे. आता अमेरिकेच्या संरक्षण तज्ज्ञांनी पाकिस्तानची पोलखोल केल्यानंतर जागतिक स्तरावर भारताच्या युद्ध विजयावर शिक्कामोर्तब होत आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि भारतानं सिंधू जलकरार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान आता अक्षरशः रडकुंडीला आलाय. भारतानं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाणी बाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत आता हे पाणी पूर्णतः रोखण्यासाठी अडवण्यासाठी आणखी काही धरणं या भागामध्ये बांधण्याचा गांभीर्यानं विचार करतोय. त्यामुळे आता भारतानं सिंधू कराराबद्दल चर्चा करावी अशी गयावया पाकिस्तानकडनं केली जाते. भारतानं सिंधू करार स्थगित केल्यानं पाकिस्तानला दुष्काळाचा फटका बसेल. 1/3 जलविद्युत निर्मितीवरती याचा परिणाम होणार आहे. तर पावसाळ्यामध्ये जर भारतानं पाणी सोडलं तर पाकिस्तानात मोठ्या पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र पाकिस्तानकडनं दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत हा करार स्थगितच राहील असा थेट इशारा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलाय. The Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross-border terrorism by Pakistan is credibly and irrevocably stopped.